साला वैताग आहे. आज पुन्हा निर्मलीने कटकट केली. आमच्या लग्नाला आता या 24 मेला 5 वर्ष होतील. अजून तिच्या स्वभावात काही फरक पडत नाही. तशी ती भांडकुदळ नाही, पण भडक माथ्याची आहे. कधी कधी फारच लावून धरते, लहान मुलांसारखं. हल्ली तिला भडकायला कसलंही कारण चालतं. इतकंच काय, ती विनाकारण पण भडकते. पण मला त्याचे खरे कारण माहीत आहे. माझी आई. आई माझ्यासोबत राहते, ते तिला नको आहे. आता मला सांगा, या उतारवयात तिने कुठे जावे आणि का? डोळे कान आधू झालेत, चक्रा येतात, बीपी डायबिटीज सारखे जन्माचे सोबते आहेत. येथे शहरात डॉक्टर, दवाखाना हाकेच्या अंतरावर आहेत. मी निर्मलाला परोपरीने सांगून पाहिले, पण समजून घेत नाही. तू त्यांना नंदू भाऊजीकडे कायमचे पाठवून दे. ते थोरले आहेत, ही त्यांचीच जबाबदारी आहे. अगं, नंदू खेड्यात राहतो, तेथे दवाखान्याची सोय नाही. तिला येथेच राहू दे, काही बिघडत नाही. हे बघ, नसेल तर वृद्धाश्रमात ठेव म्हातारीला. इथे माझ्या उरावर नको. हिचं दुखणं भान करायला मी लग्न केलं नाही. फाडकन बेडरूमचे दार लावून आत बसली. ही गोष्ट काल रात्रीची. आज सकाळी ऑफिसला निघताना गुस्सातच होती. बोलली नाही. आमचे अरेंज मॅरेज. मुलगी पाहून झाल्यावर 1-2 भेटीत तिचा स्वभाव पूर्णपणे कळला नाही. 1-2 वेळेस आमची नेहमी जरा लाडात वाढली आहे, त्यामुळे थोडी हट्टी आहे, असे सासरे म्हणाले होते. अरे, लग्न झाल्यावर सारं ठीक होईल. संसाराची गोडी लागली की होईल राग कमी. अन तू आहेस की शांत स्वभावाचा. घे थोडंसं सांभाळून. मावशीने अनुभवाचा सल्ला दिला होता, तेव्हा तो मलाही पटला होता. पण आता जड जातंय. निर्मला मला पाहताक्षणी आवडली होती. ती खरंच खूप सुरेख आहे. मस्त 5-5.5 फूट उंची, सडपातळ बांधा, चेहऱ्यात निरागस गोडवा, नैसर्गिक कोरीव अन रेखीव भुवया, पातळ तरी रसरशीत चैतन्यमय ओठ आणि आणि डोळ्याचे 2 चमकदार डोह, नव्या कोऱ्या किरिंग काचेच्या गोट्या सारखे चमकदार डोळ्यांची बुब्बळ. माझी विकेट तिथेच पडली. हे सारं कसल्याही प्रसाधनाशिवाय. तिला म्हणे मेकअपची थेर आवडत नाही. खरंच मी भाग्यवान आहे. निर्मलासारखी मला बायको मिळाली. आज घरी जाताना काजूकतली न्यावी लागेल. हाच तिच्या रागावरचा तोडगा आहे. कशीही वागली तरी आय लव्ह हर. मावशी म्हणते तसे येईल समज. होईल शांत अन समजदार. तिला अजून थोडा वेळ द्यायला हवा. गणू, माझा नवरा, एकदम भुक्कड, बावळट ढ्यान. आय हेट हिम. उखाण्यात सुद्धा गणपतराव म्हणताना आज, म्हणजे लग्नानंतर 5 वर्षांनी सुद्धा अंगावर काटा येतो. अजून तो त्याच्या आईचा गणूच आहे. खरे तर हे ध्यान मला मुळीच आवडलं नव्हतं. यापेक्षा तो मास्तर जास्त मॅनली वाटला होता. भारदस्त 6 फुटी उंची, रुंद खांदे, घनदाट कुरळे केस, कमावलेले शरीर, करारी नजर धाकात ठेवणारी. खर्चातला हुकमी आवाज. मर्दानी काम होतं सारं. मलाच काय कोणालाही त्याच्या सान्निध्यात सुरक्षित वाटलं असतं. कुठल्याशा शाळेत तो क्रीडा शिक्षक होता. असे ना, त्याचा मास्तरकीचा कमी पगार मला चालला असता. पण आईबाबांना ह्या गणूबाचं ठिकाण आवडलं, कारण त्याचं सोशल स्टेटस बँकेत ऑफिसर, लहान वयात ऑफिसर, तर रिटायरमेंटपर्यंत जनरल मॅनेजर नक्कीच होईल. शिवाय तगडा पगार, तोही सतत वाढत जाणारा. काय काडी लावायची त्या तगड्या पगाराला? माणूस नको का तगडा? पिळपिळीत लोंबते गाल, डुबरी ढेरी, अन बापरे, लग्नाच्या आधीच भारदस्त टकलाची तयारी सुरू झाली. विरळ केसांच्या ढगातून चांदोबा डोकावतोय. आई, मला असलं ध्यान नकोय. निम्मे, आता काही खोड काढू नकोस. मुलाचे रूप नाही तर कर्तृत्व
पगार पहावे, कलेक्टरपेक्षा जास्त पगार आहे. तरी पण मी काय सांगते ते नीट कान देऊन ऐक. माझे अनुभवाचे बोल आहेत. राज्य करशील त्यानंतर जे आईने सांगितले ते मला पटले. त्याच मार्गावरून मी आजवर चालत आहे. खरे सांगू, खऱ्या अर्थाने राज्य करीत आहे. येत जात त्याच्या दिसण्यावरून, टकल्यावरून टोमणे मारत असते. घरात कायम टेन्शन कसे राहील याची काळजी घेते. कमी जास्तीला सासूचा आधार आहेच. तो लगेच माघार घेऊन गुंडा घोळतो. त्याच्या सगळ्या बँक खात्यांना डिपॉझिटला माझे नाव जॉईंट केले आहे. शिवाय मोजक्या पैशांशिवाय सगळा पगार हाती घेते. त्याचा स्वभाव थोडा लंपट आहे. थोडी ढील दिली की काहीही करायला स्वारी तयार असते. या 5 वर्षात 4 ठळक दागिने, 2-1 लाख रोकड आईकडे जमा आहेत की. खरंच मी किती भाग्यवान आहे. असा गोंडा घोळणारा, धाकात राहणार, 2 गोड शब्दासाठी मरमर काम करून पैसे कमवणारा, हरकाम्या, पाळीव गुलाम, नवरा, बावळट अन कार्टूनच हवा. म्हणूनच मी राज्य करते आणि गणू राज्य देतोय. फक्त आधनमधन शॉक द्यावा लागतो. अन आज मी तो देणार आहे. संध्याकाळी 7:00-7:30ला दारावरची बेल वाजली. गणूच्या आईने दार उघडले. गणू सोप्यावर विसावला. गण्या, बायकोला जरा समजाव. घराकडे थोडं लक्ष दे म्हणावं. आता तू येण्यापूर्वी कुठं बाजारात भटकून आली. सारखी मेली ती खरेदी. आल्या आल्या आईने बायकोविरुद्ध कटकट सुरू केली होती. गणू वैतागला, पण संयमाने बरे मी सांगतो म्हणून आईस गप्प केले. ती रागारागा मंदिरात गेली. आता ती काही 9-9:30 पर्यंत येणार नाही. समोरचे दार लावून गणू बेडरूमकडे गेला. नीमा पलंगावरच्या कोपऱ्यावर बसून मारक्या म्हशीसारखी गणूकडे पाहत होती. झाल्या का माझ्या कांगाळ्या ऐकून? हे म्हातारीचं नेहमीचंच आहे. सदा माझ्या कांगाळ्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे तर करतच असते, पण भिकाऱ्याला सुद्धा आज सुनेने काही केले नाही बाबा. जा पुढल्या घरी म्हणते. कंटाळले बाई या थेरडीला. स्टॉप इट. निम्मे सदा आईला म्हातारी, थेरडी नको ना म्हणत जाऊ. नाही ऐकवत मला. म्हणूनच तर म्हणते, ठेव तिकडे खेड्यात मोठ्या भावाजवळ, नाहीतर वृद्धाश्रमात. काही बिघडत नाही. एकदाची कटकट तरी संपेल. खाल्ला घास अंगी लागत नाही. लग्न झाल्यापासून सुख म्हणून लागलं नाही. इतर बायकांचे संसार पाहिले की आग पडते पोटात. बस झालं निर्मले. आई येथेच माझ्याजवळ राहणार. वडिलांच्या माघारी अपार कष्ट करून तिने आम्हा भावंडांना शिकवले. लहानाचे मोठे केले. हे घर, माझी नोकरी तिच्याच जाग्यावर उभा आहे. तू बिलकुल समजून घेत नाहीस. हवे तर तूच जा तुझ्या माहेरी. पण मी काही या वयात आईला अंतर देणार नाही. गणू खरोखरच भडकला होता. नकोच देऊ संतर म्हातारीला. बस जाऊन तिच्या पदराखाली. तुला बायकोची गरज काय? मीच जाते तुला कायमची सोडून. पण लक्षात ठेव, मी रडूबाईसारखी बापाकडे जाणार नाही. तुम्हा मायलेकरांना अद्दल घडवून जाणार. तिचा हा रुद्रावतार पाहून गणू सुन्न झाला. निर्मलीने आपले पाजरून ठेवलेले हत्यार काढले. हीच वेळ होती गणूबाला शॉक देण्याची. ती तरातरा किचनमध्ये गेली. दुपारी आणून ठेवलेला रॉकेलचा कॅन तिने बिनधास्तपणे अंगावर ओतून घेतला. हे असलं नाटक केल्याशिवाय हा गण्या धाकात राहायचा नाही. रॉकेलचा वास घरभर पसरला. गणू भानावर आला. तो खूप घाबरला होता. काय होती याची त्याला कल्पना आली होती. अगं निम्मे, काय हा वेडेपणा आहे? तो ओरडला. बस आता माईला गवटाळून. मी जाते कायमची तुला सोडून. मग कळेल बायकोची किंमत. कसला घाबरलाय गण्या. बसतोय शॉक. अजून थोडं व्होल्टेज वाढवायला पाहिजे. निमाने जवळची काडेपेटी उघडली. थांब निम्मे, माझी शपथ आहे तुला.
तो किचनच्या दारातून घाबऱ्या आवाजात ओरडला, अजून थोडं नाटक रंगवूया. काय माहेरे जाय म्हणतोयस होय? निमेने काडी पेटवली. काही होत नाही. मी काहीही पेटती काडी अंगावर टाकून थोडीच घेणार आहे. आणि समजा काही झालेच तर समोर गणू आहेच की. तो सहज वाचवेल मला. पण काडी ओढतानाच वास्तू तथास्तू म्हणाली होती. निमाने काडी पेटवली तेव्हा ती तिच्या आवेशाने तुटली होती आणि तुटण्यापूर्वी ती पेटलीही होती. पेटता तुकडा साडीवर पडला. भडका उठला. सिंथेटिक साडी क्षणात वितळून कातडीशी एकरूप झाली होती. गणू धावला. तो वरती सर्वांगाने पेटली होती. गणूने तिला तशीच कवेत घेतले. आग विझवण्यासाठी. मेले मेले मला वाचव रे. मला जगायचंय. निमे, घाबरू नकोस. मी आहे. गणू म्हणणार होता. पण तोही पेटला होता. घरातून धूर झपाट्याने बाहेर झेपावत होता. लोक बाहेरून दार वाजवत होते. अग्निशामक दलाच्या गाड्या घंटा बडवत आली. पण व्हायचा तो उशीर झालाच होता. स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे गेलेले दोन कोळशाचे देह बाहेर आले तेव्हा पाहणाऱ्याच्या काळजाचे पाणी होत होते. कोपरे गुडघ्यात टेकून ओंजळीत आपला गोबरा चेहरा घेऊन छोटा राजू दाराच्या पायरीवर बसला होता. काय रे राजू, काय करतोस? काय नाही. घरी कोणी नाही का? आजी, काका. छा, आजी कोठे? पोलीस गाडीत बसून गेली. का? शोभा आंटीने काय तर पोलिसांना सांगितलं. ते तिला घेऊन गेले. कोण शोभा आंटी? मम्मीची फ्रेंड आहे. अन काका? तो पण गेला टीव्ही अन फ्रीज घेऊन. तुला नाही नेलं? नको म्हणाला. तू काय करतोस? पप्पा मम्मीची वाट बघतोय. का? पप्पा प्लेन आणणार रिमोट असलेले. अन मम्मी चोकोबार. कोणाचे प्रेम, कोणाचा द्वेष, कोणाचा हेकटपणा माहिती नाही. पण या पिल्लाचं बालपण करपून गेलं त्याचं काय? ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.